हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मी हर्षाली तुमचं स्वागत करते आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अमोल मस्केच वर्ल्ड. तर आज आहे वसुबारस. माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना वसुबारसच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ही दिवाळी तुम्हा सर्वांना, तुमच्या परिवाराला सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराटीची जावं, हीच स्वामींची प्रार्थना. तर आमचा हा ब्लॉग आता कोजागिरी पौर्णिमेला मी टाकलेला, त्याच्यानंतर आत्ता वसुबारसच्या दिवशी टाकते. डेली खूप गडबड असते, त्याच्यामुळे ब्लॉगिंग करायला जमत नाही, ते पॉसिबलही होत नाही. पण तसा तुमचा प्रोत्साहन मिळालं, तुमच्या कमेंट्स आल्या, तर आम्ही नक्की डेली ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या, जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि डेली व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर आज मी काही खास नाही, पण वसुबारस आहे तर गोमातेची पूजा वगैरे करणार आहे. इथे मी रांगोळ्या घेतलेली दारी काढण्यासाठी, त्याचबरोबर हळदीचं लेपन करण्यासाठी इथं हळदी घेतलेली, निगेटिव्हिटी असेल ती दूर होण्यासाठी घेतलेलं आहे. तर इथं मी माझी बाहेरची रांगोळी वगैरे काढून आतमध्ये गोमातेचं पूजन करण्यासाठी तयारीला लागले होते. आणि मोबाईलचं चार्जिंगही संपलं, त्याच्यामुळे मी शूट नाही घेतलं रांगोळी काढताना, बाहेरची रांगोळी काढताना. ती नंतर तुम्हाला दाखवेनच मी ती कशी काढलेली. इथे मी गोमातेला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, थोडीशी छोटीशी रांगोळी काढली. वरती आमच्या देवघर आहे, तिथे जास्त स्पेस नाही आहे, सो मी तिथं खाली पूजन केलं, गोमातेचं पुसून घेतलं स्वच्छ. त्यानंतर गोमातेला इथं मी छोटीशी रांगोळी काढलेली त्याच्यावरती ठेवून घेतलं, फुलं थोडीशी बघू शकता तुम्ही. इथे मी गोमातेचे पूजन करण्यासाठी पहिलं अगोदर गणपती बाप्पांचे पूजन केलेलं, त्याच्यानंतर मी गोमातेचं पूजन स्टार्ट केलेलं. पण सुरुवाती व्हिडिओमध्ये मी दाखवलं नव्हतं. हे पहा, वरती गणपती बाप्पा होते, त्यांच्या आधी पहिले मान असतो गणपती बाप्पांचा, सो त्यांना आधी पूजन करून घेतलं, त्यांना आरती वगैरे लावून घेतली. इथे नंतर गोमातेलाही आरती लावली, अगरबत्ती लावली, बघू शकता. रुद्रांश स्वामींनी दमवत होते थोडेफार, माझी खूप गडबड झालेली, त्याच्यातूनच मी हे सर्व कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत होते. ते खूप मस्ती करतात, खूप सतवतात, त्याच्यातूनच मी हे सगळं कंप्लीट करत असते. हे बघा, इथं थोडीफार त्यांची चाललेली मस्ती मी असं कंप्लीट केलं. इथे बघू शकता तुम्ही, आमच्या सर्व देवाचं पूजन वगैरे कंप्लीट झालं. इथं गोमातेला नैवेद्य म्हणून मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, साधी सिंपल पूजा केली. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंटही करत जा. खूप सिंपल अशी केलेली आहे. इथं मी अगरबत्ती लावली तुळशी मातेला, बघू शकता. हा बघा लास्ट व्ह्यू, सर्व रांगोळी वगैरे काढली, हळदीचं लेपन, स्वस्तिक वगैरे. हे बघा, घरच्या देवाचं पूजन आणि गोमातेचं साधं सिंपल, पण खूप मनाला आनंद देणारं होतं. मला खूप आवडलं. तुम्हाला आवडलं का ते नक्की सांगा. इथे रुद्रांश स्वामींनी पहा, तर रुद्रांश स्वामींनी दर्शन करण्यासाठी आले, गोमातेचं दर्शन केलं. तर मित्रांनो, बघू शकता आता संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेत. तर गरमलंय, इतका घामाला वैताग आलाय, खूप वेळ केला. रुद्रांश स्वामींनी पण दमवत होते. फायनली मी पूजा कंप्लीट केली, तुम्हाला पाहायला मिळालीच. तर हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.